त्याचबरोबर आता आपल्यासोबत नेक्स्ट स्टेप मल्टी पार्किंगच्या डायरेक्टर अनुप्रिया पाटील आहे. तर मॅम, आता 2 वर्षातच कुंभमेळा येणार आहे, नाशिकमध्ये महाकुंभाचं आयोजन होणार आहे, तर त्यावर तुमच्या या पार्किंगची सुविधा तुम्ही कशी राबवणार आहे आणि नागरिकांना कोणत्या प्रकारच्या व्यवस्था तुम्ही पुरवणार आहात? आता जसं आपण पाहिलं, प्रयागराजला चेंद्राचेंद्री झाली, पार्किंगची सुविधा नव्हती, लोकांना गाड्या लावायला सोय नव्हती. ती जी आपली पार्किंगची कंपनी आहे ही ह्या गोष्टीचं सर्वात मोठं सोल्युशन आणू शकते. कारण एका पार्किंगच्या जागेवर जर तुम्ही 4 गाड्या लावू शकता तर लोकांना गाडी लावण्याला त्रास नाही होणार, कुठेही चेंद्राचेंद्री नाही होणार. ही सोय आम्ही पुरवू शकतो. आता आपल्यासोबत डायरेक्टर कविता बोरसे आहेत. तर मॅम, तुमच्या ग्रुप्स बद्दल आणि तुमच्या या पार्किंगच्या व्यवस्थेबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. आम्ही पार्किंग व्यवस्था घेऊन आलेलो आहे. ती आहे की जागेची खूप कमी असल्यामुळे कार पार्किंग ही रोडावरही काही लोकांना करावी लागते. तर आम्ही असं सोल्युशन घेऊन आलो आहे कार धारकांसाठी की एका गाडीच्या जागेवर तुम्ही 2-3 कार्स लावू शकता. जसं पझल पार्किंग, शटल पार्किंग, टावर पार्किंग. या सुविधेमुळे तुम्हाला ऑटोमेशनमध्ये जाण्याला संधी मिळणार आहे की एका गाडीला येण्यासाठी जाण्यासाठी जो पण ऑटोमेशन लागतो त्या पद्धतीने आपण तिथे प्रोव्हाइड करतो. आणि जसंच आपण मागे बघितलं की प्रयागराजला गाडींचा खूप ट्रॅफिक झाला होता, ज्यामुळे जाण्या येण्याचे खूप प्रॉब्लेम्स झाले होते. रेल्वेजमध्ये, रोडांवरती जे कारच्या ज्या खूप साऱ्या पार्किंग असल्यामुळे कार्स ब्लॉक झाल्या होत्या. तर तशीच अनहोनी इथे व्हावी नाही, नाशिकमध्ये व्हावी नाही, त्यासाठी जर गव्हर्नमेंटने याकडे लक्ष दिलं, पझल पार्किंग किंवा स्टॅग पार्किंग सारख्या सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या, तर नाशिकात ट्रॅफिकचा विषय होणार नाही. आणि चेंद्राचेंद्रीची ज्या पद्धतीने माझी संपादिका बोलली त्या पद्धतीने चंद्राचंद्री होणार नाही. तर या सगळ्याचा लाभ आपल्या ग्राहकांनी घ्यायला हवा, नाशिककरांनी तर नक्कीच घ्यायला हवा, जेणेकरून कुंभमेळा आपल्या इथं सुख शांतीने आणि समृद्धीने पार पाडेल. त्याचबरोबर आता आपल्यासोबत डायरेक्टर हिम्मत पाटील आहेत. तर आज सर या प्रदर्शनाचा 4था दिवस आहे, तर आतापर्यंत किती लोक तुमच्या इथे व्हिजिट करून गेले आणि बुकिंगसाठी कसं तुमचं हिशोब आहे? आपण बघितलं तर हा 4था दिवस आहे. पहिल्या दिवसापासून क्राऊड खूप आहे आणि लोकांना ही सिस्टम खूप आवडते. लोकांचा कल आता त्यांच्याकडे जागा कमी असल्यामुळे 1-2 गाड्या लावण्याकरताना लोकांचा कल खूप आहे. आतापर्यंत आमच्या स्टॉलला कमीत कमी 35 लोकांनी बुकिंग केलं आहे आणि 40-45 लोक जे नाशिकच्या बाहेरचे सुद्धा, औरंगाबाद, पुणा इथून येऊन सना त्यांनी व्हिजिट दिली खास करून. आणि त्यांनी जे आम्ही बनवलेलं स्टॅग पार्किंग आहे ते टेक्निकली दृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे आणि ते टेक्निकल आणि क्वालिटी हे मिळून सना ते आम्ही त्यांना जे सजेस्ट केलं ते त्यांना खूप आवडलं. आणि त्या दृष्टिकोनातून आता पुढच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला नंबर देऊन गेलेले आहे, आम्हाला व्हिजिट करणार आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही कार पार्किंग हे नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्र पूर्ण इतर राज्यांमध्ये देश पातळीवरती हा सप्लाय देऊन लोकांचं समाधान करण्याचं करता आम्ही कटिबद्ध राहू. त्यासोबत जर कोणाला आमची सिस्टम हवी असेल तर आमचा कायमचा पत्ता आम्ही MIDC अंबळमध्ये E78 या प्लॉट नंबरमध्ये आमची 4-6 एकरामध्ये कंपनी आहे. E78ला कायमस्वरूपी आमचं प्रोडक्शन चालू असते. कोणाला व्हिजिट करायची असेल तर E78